आज सकाळी सकाळी उठून पहिला केला चहा आणि घावण्याचा नाश्ता. त्याच्यानंतर ना बाहेर दुपारी बसलेलो, कारण गरम खूप करते त्याच्यामुळे आंब्याखाली बसलेलो आणि आजी ते मटारच्या शेंगा साफ करत होती भाजीला. याला बसवलेलं मी खाली आणि मग पप्पाने मस्तपैकी कलिंगड वगैरे कापून आणला आणि आम्ही सगळीजणं कलिंगड खायला बसलो, कारण जरा चांगला वाटतं ना तो. सगळी होती तिथं, त्यांना पण दिला आणि आम्ही पण मस्त थंड थंड खाला. गरमीमध्ये कलिंगड वगैरे खायला इतकं चांगलं वाटतं ना, असं वाटतं की असंच थंड थंड काहीतरी खात राहावं. इतकं गरम करतं बेकार जास्त. आणि मी आता घरी राहायला आले, तुम्हाला माहीतच आहे 2-3 दिवस. त्याच्यानंतर मी जाणारच आहे माझ्या सासरी. आणि मग काय गोळेवाला आला आणि आम्ही पहिल्यासारख्या धावत धावत गेलो गोळा आणायला. गोळा घेतला आणि मी नेहमी कच्ची कैरीचा फ्लेवर घेते, पण मी यावेळेला ना काळा कट्टा खाऊन बघितला, सो भारी लागला एकदम टेस्टी. ती बोली काळा कट्टा घे, म्हणून मी पण घेतला. आम्ही दोघीजणी काळा कट्टा वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर संध्याकाळी गेलो शॉपिंगला. साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. आमच्या इथे लग्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यासाठी शॉपिंग काय माझी संपतच नाही, कधीपासून शॉपिंगच करते, पूर्णच नाही होत. तर फायनली साडी पण घेतली. त्याच्यानंतर भूक लागलेली इतकी ना, तर खायला गेलो, काहीतरी खाल्लं वगैरे. मग काय वर्सोली बीचचं सनसेट एन्जॉय करायला गेलो नेहमीप्रमाणे. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.